सुविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कधीही ऐकल्या नसतील अशा महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भूक लागत नसल्यास पेरू कापून त्यावर काळे मीठ घालून खाल्ल्यास भूक लागते। कोणताही आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, त्यामुळे आतड्यांना सूज येते। आल्याच्या रसात तूप मिसळून खाल्ल्यास कंबरदुखीमध्ये आराम मिळतो। नारळ फोडल्यानंतर जास्त दिवस टिकत नाही। खोबरे आतून बुळबुळीत व चिकट होते, आंबट लागते असे होऊ नये म्हणून वाटीला आतून मीठ लावून ठेवा। मसूर डाळ बारीक वाटून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावल्यास डाग, मुरमे दूर होतात, तसेच स्किन टाईट होते व चेहरा तरुण दिसतो। मासे खाताना काटा घशात अडकल्यास कोरडा भात किंवा शिळ्या भाकरीचा घास खावा, त्यामुळे काटा निघून जातो। दात दुखत असतील, हिरड्यांना सूज असेल तर झेंडूच्या पाकळ्या पाण्यात उकळून गुळण्या करा, आराम मिळेल। सतत तोंड येण्याची समस्या असल्यास जेवणानंतर गूळ खाण्याची सवय लावा। सुके खोबरे जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा, खोबरे अजिबात खवट होत नाही। नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हार्पिक टाकून ठेवा, 10 मिनिटांनंतर घासून घ्या, भांडे अगदी स्वच्छ होईल। उन्हाळ्यामध्ये हलका आणि नियमित आहार घ्यावा। कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 5 वेळा दिवसभरातून खावं। आहारात फळं, ताक, शहाळी यांचा समावेश केल्यास पचनशक्तीवर ताण पडत नाही। उन्हाळ्यामध्ये डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या वाढते, त्यामुळे वेळोवेळी डोळे धुवा आणि चष्मा लावूनच बाहेर जाण्याचा प्रयत्न करा। उन्हाळ्यात नवीन जड धान्य मोठ्या प्रमाणात खाणे टाळा। दूध आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ कमी खा। उन्हाळ्यात जास्त गोड, तेलकट आणि थंड पदार्थ खाणे टाळा। जास्त तूप आणि तेलाचे सेवन करू नये। लाल मांस खाणे टाळा। उन्हाळ्यामध्ये जाम, गाजर, बटाटा, धने, कोबी, भेंडी, काकडी यांचे सेवन मर्यादित करा। आईस्क्रीम, थंड पेय, थंड पाणी आणि ज्यूस इत्यादी पिणे टाळा। उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स पिणे टाळा, यामध्ये फॉस्फरस आणि सोडियमचे प्रमाण अधिक असतं, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकतं, हाडावर परिणाम होऊ शकतो। उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच आंघोळ करणे टाळा। बाहेरून आल्यानंतर शरीराचे तापमान खूप जास्त असते, अशा स्थितीत शरीरावर पाणी पडल्याने शरीराचे तापमान बिघडते, यामुळे सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो। उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडता तेव्हा नाश्ता केल्यानंतरच बाहेर पडा, यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल।